नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर स्नेहल संजय मराठे, श्रीमती पुष्पाताई हिरे कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय मालेगाव येथे कार्यरत आहे. मागील भागात आपण द्वितीय वर्ष कला SYBA असलेला जो नियमित अभ्यासक्रम आहे, ज्याला पूर्वी G2 असं म्हटलं जायचं, जनरलसाठी असलेला हा विषय, त्याच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली. आज आपण SYBA असलेला असलेला पहिला पेपर त्याच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2020 पासून सुरू करण्यात आलेला आहे. द्वितीय वर्ष कला SYBA मराठी साठी निवड आधारित श्रेयांक पद्धत चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS पॅटर्न हा लागू करण्यात आलेला आहे. S1 साठी म्हणजे स्पेशल पहिला पेपर जो आहे त्याच्यासाठी असलेल्या प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम आहे त्याच्या विषयाचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य, प्रकाश वाटा. संकेतांक आहे DSE 1A3. पूर्वी त्याला S1 असं म्हटलं जायचं, स्पेशल पेपर पहिला म्हणून, आणि आता तो संकेतांक आहे DSE 1A3. या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे: आत्मचरित्र ह्या साहित्य प्रकाराचे स्वरूप, संकल्पना समजावून घेणे, आत्मचरित्र ह्या साहित्य प्रकाराच्या प्रेरणा आणि वाटचाल यांची ओळख करून घेणे, ललित गद्यातील अन्य साहित्य प्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचं वेगळेपण समजावून घेणे, तसेच नेमलेल्या या आत्मचरित्राचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांमधून आपल्याला लक्षात येते की मराठी साहित्यामधला एक प्रकार आत्मचरित्र हा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यासाठी जे अभ्यासपुस्तक नेमण्यात आलेलं आहे प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमटे ह्या सुप्रसिद्ध समाजसेवकांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. ते आत्मचरित्र आहे. समकालीन प्रकाशन पुणे येथून हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या अभ्यासपुस्तकासाठी 2 श्रेयांक नियुक्त करण्यात आले आहे आणि 30 तासिकांचे नियोजन. तर ह्या अभ्यासपुस्तकाच्या परिचयापूर्वी आपल्याला आत्मचरित्र ही संकल्पना, तिचे स्वरूप, तिच्या प्रेरणा, तसेच आत्तापर्यंत लिहिले गेलेले आत्मचरित्राची वाटचाल कशी आहे हे समजावून घ्यायचं आहे. तसेच ललित गद्यातील अन्य साहित्य प्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचे असलेले वेगळेपण आपल्याला समजून घ्यायचे आहे. त्यासाठी 1 श्रेयांक आणि 15 तासिकांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम सत्रासाठी नियुक्त ह्या अभ्यासक्रमासाठी काही संदर्भ ग्रंथांची गरज पडणार आहे आपल्याला. तर आपल्या संबंधित महाविद्यालयातील लायब्ररीमध्ये ग्रंथालयात जाऊन तुम्ही ह्या पुस्तकांची मागणी करू शकतात. अम जोशी यांनी लिहिलेलं चरित्र आत्मचरित्र, तसेच सदा कराढेंचं चरित्र आत्मचरित्र ही पुस्तके आपण अभ्यासू शकतात, संदर्भ म्हणून वापरू शकतात. आनंद यादव लिखित आत्मचरित्र मीमांसा हे देखील अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. मराठीतील आत्मचरित्र पर लेखन उषा हस्तकांचं हे पुस्तक आहे. विजय राज्याध्यक्ष संपादित मराठी वाङ्मय कोश खंड 4 अतिशय सुंदर असं वाचनीय असा हा खंड आहे. आत्मचरित्र मराठी विश्वकोश खंड 2, तसेच 20व्या शतकातील मराठी आत्मचरित्र उषा हस्तकांच्या लिखित हे पुस्तक आपण अभ्यासू शकतात. स्पेशल मराठी असलेल्या S1 साठी पहिला जो पेपर आहे त्याचं द्वितीय सत्रामध्ये जो विषय आहे त्याचं शीर्षक आहे मध्ययुगीन मराठी साहित्य, निवडक मध्ययुगीन गद्य पद्य. संकेतांक आहे DSE 2A3. संकेतांक DSE 2A3 आणि विषयाचं नाव आहे मध्ययुगीन मराठी साहित्य, निवडक मध्ययुगीन गद्य आणि पद्य. ह्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे की मध्ययुगीन गद्य पद्य साहित्य प्रकारांची ओळख करून घेणे, तसेच नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील मध्ययुगीन गद्य पद्याचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. 2 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम नेमण्यात आलेला आहे. प्रथम घटकामध्ये बघणार आहोत आपण मध्ययुगीन गद्य म्हणजेच महानुभावी गद्य, बखर, ऐतिहासिक पत्रे यांचं स्वरूप आणि विशेष समजावून घेणे, आणि मध्ययुगीन पद्यामधील अभंग, भारुड, गवळण, पोवाडा, लावणी यांचं स्वरूप आणि विशेष काय आहे हे समजावून घेणे. यासाठी 1 श्रेयांक आणि 15 तासिकांचं नियोजन आहे. आणि घटक दुसरा म्हणजे जे अभ्यासपुस्तक आहे
त्याचं शीर्षक आहे निवडक मध्ययुगीन गद्य पद्य. हे संपादित पुस्तक आहे. त्याचे संपादक आहे प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर देसाई आणि प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शेवाळे. प्रशांत पब्लिकेशन्स जळगाव येथून हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. 2 श्रेयांक आणि 30 तासिका असं ह्या संपूर्ण द्वितीय सत्रातील असलेल्या अभ्यासक्रमाचं नियोजन आहे. यासाठी असलेली जी संदर्भ ग्रंथांची सूची आहे ती आपण स्क्रीनवर बघू शकतात. 5 संतकवी हे शंग तुळपुळे यांचं हे पुस्तक तुम्ही अभ्यासू शकतात. तसेच महाराष्ट्र सारस्वत वि. ल. भावे आणि शंगो तुळपुळे लिखित हे पुस्तक आहे. ल. रा. नसीराबादकरांचं अतिशय सुंदर असं वाचनीय पुस्तक आहे प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. हे आपल्या लायब्ररीत नक्कीच असणार. हे देखील तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून याचा वापर करू शकतात. तसेच संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांचं लिखित तुकाराम दर्शन अतिशय सुंदर असे पुस्तक आहे. आपल्याला स्क्रीनवर अजूनही अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकांची यादी बघायला मिळत आहे. तसेच मराठी संत कवयित्रीचा इतिहास हे डॉक्टर विद्यासागर पटांगणकर लिखित अजून पुढील 2 पुस्तकं आहेत. वारकरी संप्रदाय, साहित्य व तत्त्वज्ञान आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ही 3 पुस्तकं डॉक्टर पटांगणकर यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. तसेच तुका झाला पांडुरंग दीपक बीचे लिखित अजून दुसरं पुस्तक संत शिरोमणी बाबा नामदेव. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्पेशल मराठी साठी असलेला जो पहिला पेपर आहे S1 हे पूर्वीचे नाव आहे. तर त्यासाठी दोन्ही सत्रामध्ये जो काही अभ्यासक्रम नियुक्त करण्यात आलेला आहे त्याचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला. धन्यवाद.